हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. लग्न समारंभ असेल किंवा कुठलाही कार्यप्रसंग असेल तर अशा खास कार्यप्रसंगी आपण गजरा मांडणं खूप जास्त आपल्याला आवडत असते आणि स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये गजरा मांडल्याने अजूनच सौंदर्य खुलत असते. हे गजरा हा आपण दररोज तर माळत नाही, तर मग अशा वेळेस खास प्रसंगीचा पण गजरा आपण लावत असतो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही गजरे लावलेत तर तुम्हाला खूप सुंदर आणि स्टायलिश तसंच एलिगंट लुक मिळणार आहे. आणि म्हणूनच गजरा कशा पद्धतीचा लावायचा, कुठल्या हेअरस्टाईलवरती कुठला गजरा आणि कशा पद्धतीचा गजरा मांडायला पाहिजे जेणेकरून आपल्याला परफेक्ट असं लुक मिळेल, तर हेच या व्हिडिओत तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अजूनही सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं. तर गजरा हा मांडल्यानंतर खूप सुंदर दिसत असतो आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण हेअरस्टाईल करतो आणि त्या हेअरस्टाईलला जर आपण गजरा मांडला नाही तर ते हेअरस्टाईल देखील आपल्याला परफेक्ट असं लुक देत नाही. गजरा मांडल्यानंतर एक वेगळंच असं लुक आपल्याला मिळत असतं. तुम्हाला जर असं बन टाईप पॅटर्न तुम्ही जर हेअरस्टाईल करत असाल तर बन पॅटर्नमध्ये हेअरस्टाईलमध्ये तुम्ही अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये गजरा मांडू शकता आणि हा गजरा तुम्ही अगदी 2-3 लेअरमध्ये लावू शकता. म्हणजेच दाट असा हा गजरा मांडायचा आहे. शेवंतीच्या फुलाचा किंवा निशिगंधाच्या फुलाचा असा गजरा. शेवंतीच्या फुलाचा तर अतिशय सुंदर दिसतो आणि अगदी हा शेवंतीच्या फुलांचा जो गजरा असतो तो खूप सुंदर आणि भरीव दिसतो. निशिगंधाच्या फुलांचा देखील तसाच खूप सुंदर दिसत असतो. तर तुम्हाला जे कुठल्या फुलांचं आवडत असेल ते वापरून तुम्ही गजरा मांडू शकता किंवा तुम्ही आर्टिफिशियल गजरे तर भरपूर मिळतात. जसं शेवंतीप्रमाणेच आर्टिफिशियल गजरे मिळतात. वेगवेगळ्या फुलांचे, फ्लॉवर्सचे आणि वेगवेगळ्या मण्यांनी केलेले खूप सुंदर असे युनिक डिझाईन्सचे गजरे मार्केटला अवेलेबल आहे. तर तुम्हाला ओरिजिनल फुलांचा गजरा जर लावायचा नसेल तर तुम्ही वेगळ्या आर्टिफिशियल गजरे देखील घेऊन येऊ शकता. तर तुम्हाला बन पॅटर्नमध्ये अशा पद्धतीने गोल गजरा हा खूप सुंदर दिसतो आणि ओरिजिनल फुलं जर मिळाले तर अतिशय सुंदर दिसून येतो. त्यानंतर तुम्हाला मोकळे केस सोडायचे आहेत, हेअरस्टाईल करायची असेल तर अशा पद्धतीचे तुम्ही गजरा मांडू शकता. म्हणजे जो तुम्हाला अगदी चंद्राकोर आकारामध्ये आणि किंवा प्लेन सरळ रेषेमध्ये अशा पद्धतीचा छोटासा गजरा तुम्ही मांडलात तर तुम्हाला खूप सुंदर दिसेल. तसंच तुम्हाला जास्त असं भरीव गजरे आवडत असेल तर तुम्ही 2-3 लेअरचे असे गजरे लावू शकता. त्याने देखील मोकळ्या केसांवरती खूप सुंदर दिसतात. तुम्ही जर वेणी गुंफत असाल तर वेणी गुंफत असल्यानंतर त्या गुंफलेल्या वेणीमध्ये तुम्ही गजरा हा गुंफून लावू शकता. असे मोठा लांब त्यासाठी आपल्याला गजरा लागणार आहे आणि किंवा 2-3 गजऱ्यांमधून असं लांब हे करायचं आणि ते त्या वेणीमध्ये तुम्हाला गुंडाळून घ्यायचं. असा गजरा देखील साऊथ पॅटर्नमध्ये खूप सुंदर दिसतो. तसंच तुम्हाला जर गजरा हा खूप हेवीमध्ये पाहिजे, दाटमध्ये पाहिजे तरी तुम्ही बघा हाफ टाईप्स म्हणजे तुम्ही जर बन जरी तयार केला किंवा तुम्ही मोकळी हेअरस्टाईल केली आहे तरी तुम्हाला चंद्रकोर आकारामध्ये गजरे खूप सुंदर दिसतात. म्हणजे हाफ सर्कलमध्ये हाफ गोलमध्ये खूप सुंदर असं गजऱ्याचे डिझाईन्स दिसत असते. त्यानंतर तुम्ही फ्लॉवर यूज करून किंवा आर्टिफिशियल देखील अशा गजरे लावू शकता. तर खूप सुंदर असं लुक तुम्हाला मिळणार आहे. ते तुम्ही तुमच्या हेअरस्टाईलनुसार असे वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईलवरती वेगवेगळे गजऱ्यांचे बन जे आहेत ते तयार करू शकता. तुम्हाला हे गजऱ्याचे पॅटर्न्स आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ हा नक्की शेअर करा.